समुद्र निकटे देशो ग्रामो बाष्कल संज्ञकः। त्या ठिकाणी समुद्राच्या तटावरती लक्षपूर्वक ऐका, जेवढ्या तुम्ही बसल्यात ना तेवढ्यांचं लक्ष माझ्याकडे राहू द्या, कारण इथे जाणारे येणाऱ्यांचं सतत चालूच असतं, दर्शनाला जाणं येणं। तर समुद्राच्या जवळ एक बाष्कल नावाचं नगर होतं आणि त्या बाष्कल नावाच्या नगरामध्ये एक चंचुला नावाची एक ब्राह्मण स्त्री आणि तिच्या पतीचं नाव होतं बिंदुक। काय नाव होतं? बिंदुक। तो बिंदुक नावाचा ब्राह्मण त्या बाष्कल नगरमध्ये त्या ठिकाणी राहायचा आणि अनेक लोक त्या असणाऱ्या बाष्कल नावाच्या नगरामध्ये राहायचे। हा बिंदुक नावाचा ब्राह्मण देखील त्या ठिकाणी राहायचा, पण बिंदुक फक्त ब्राह्मण म्हणून तिथे जन्माला आलेला, बाकी तो ब्राह्मणाचं कर्म कोणतंच करत नव्हता। आणि त्याची जी पतिव्रता स्त्री होती ना चंचुला, अतिशय प्रतिव्रता होती आणि तो जो बिंदुक होता तो थोडासा दुराचारी होता, दुर्वर्तन करणारा होता, मदिरापान करणारा होता। तो ब्राह्मण जातीत जन्माला आला होता, पण तो मदिरापान करायचा, वेश्यालयामध्ये जायचा आणि रोज असणारी ती चंचुला त्याला त्या ठिकाणी समजवायची की स्वामी, त्या ठिकाणी तुम्ही ब्राह्मण कुलात जन्माला आलात आणि ब्राह्मण कुलामध्ये जन्माला येऊन तुम्ही हे एवढं वाईट निंद्य कार्य करता की मदिरापान करता, वेश्यालयामध्ये जाता, अनेक प्रकारचा दुर्व्यवहार करता। तिनं समजवायचा प्रयत्न केला, पण तो जो बिंदुक होता ना तो फार दुराचारी होता। त्या ठिकाणी फार दुराचारी दुमार्गी होता आणि तो कधीच त्या चंचुलेला बोलत नव्हता, कधी तिच्या हातचं भोजन करत नव्हता, सतत तो वाईट वर्तन करायचा। आणि असे बराचसा काळ लोटला, अनेक वर्ष 10-15 वर्ष झाले त्याच्या विवाहाला होऊन। ती त्याची स्त्री असणारी चंचुला ती कंटाळली आणि तिने विचार केला की आपण एवढं सांगूनही आपला पती ऐकत नाही, आपल्या हातचं जेवण करत नाही, बोलत नाही, म्हणून तिने ही व्यभिचार करायला काय केला, सुरुवात केली। तीही परपुरुषांना घरी बोलू लागली, व्यभिचार करू लागली। असे बरेच दिवस लोटले आणि सुतजी महाराज म्हणतात की एक दिवसाची घटना की एक दिवस तो बिंदुक नावाचा ब्राह्मण जो होता ना तो घरी आला आणि घरी आल्यानंतर परपुरुषाबरोबर त्या आपल्या स्त्रीला पाहिलं। तो परपुरुष पळून गेला, पण त्या बिंदुकाने पाहिलं आणि पाहिल्याबरोबर त्या ठिकाणी त्या चंचुलेला थोडीशी घाबरली। तिला असं वाटलं की आता पती आला, पतीने आपल्याला व्यभिचार करताना पाहिलं म्हणून आता तो आपल्याला घरात ठेवणार नाही, म्हणून ती घाबरली, अशी थरथर 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 कापायला लागली। काय करावं काय करावं काय करावं म्हणून काहीच सुचेना, पण तो बिंदुक आला आणि त्या बिंदुकाने तिला काय सांगितलं असेल, एखादा असता तर घराच्या बाहेर काढून दिला असता, पण त्याच्यामध्ये ते सामर्थ्य नव्हतं, कारण त्याच्या वागणुकीमुळेच हिचा व्यवहार काय झाला होता, बदलला होता। हा दुराचारी होता। तो तिला म्हटला, हे बघ म्हणे, तुला जसं वागायचं तसं वाग म्हणे, फक्त परपुरुषाकडून आलेलं जे धन आहे, परपुरुषाकडून आलेलं जे काही पैसा आहे तो फक्त मला काय करत जा, देत जा। आता असा पती कोणी जगात असेल का? एवढा नीच होता, वाईट वृत्तीचा होता आणि असा बऱ्याच काळ लोटला। त्याच्याकडून ते आलेलं धन घ्यायचा, हा मदिरापान करायचा, वेश्यालयामध्ये जायचा, वाईट दुर्वर्तन करायचा आणि असं करता करता बिंदुकाचं आयुष्य सगळं पाप कर्म करण्यामध्ये गेलं। शेवटी तो म्हातारा झाला आणि एक दिवस तो मरण पावला आणि मरण पावल्यानंतर त्याला यमदूत न्यायला आले। यमदूत न्यायला आले आणि त्याला यमलोकाला घेऊन गेले आणि दिव्य त्या ठिकाणी यमलोकाला घेऊन त्याला नरक प्राप्ती झाली। अनेक वर्ष त्याने नरक यातना भोगल्या आणि शेवटी त्याला नरक यातना भोगून त्या यमदूताने त्याला एका विंध्य पर्वतावर पिशाच्य म्हणून, भूत म्हणून त्याला ढकलून दिला, म्हणजे त्याची मुक्ती झाली नाही। म्हणजे एवढा पापी होता, एवढा दुराचारी होता की नरक यातना भोगून सुद्धा त्याचं पाप नाहीस झालं नाही। तो बिंदुक त्या ठिकाणी विंध्य पर्वतावर येऊन तो बिंदुक पिशाच्य होऊन फिरू लागला आणि त्याची जी बायको होती ना पत्नी चंचुला, ती
चंचुलाही नंतर कालांतराने म्हातारी झाली आणि एक वेळेस काय झालं की ती म्हातारी झाली आणि तिला असं वाटलं की आपण ही आयुष्यभर व्यभिचार केलेला आहे म्हणून तिचे काही बांधव, तिची काही असणारी जी भावकी होती, बांधव होते, तिने काय केलं की ते सर्व लोक असणारे तीर्थयात्रेला चालले होते गोकर्ण क्षेत्राला. गोकर्ण क्षेत्राला तीर्थयात्रेला जात असताना या चंचुलेला वाटलं की आपण एवढे पापी आहे, दुराचारी आहे, निदान शेवटच्या वेळेला तरी एखादी तीर्थयात्रा आपण करावी, कारण आपल्याकडून ही व्यभिचार घडला. म्हणून तिने काय केलं, ती आपल्या बंधू बांधवांबरोबर गोकर्ण क्षेत्राला यात्रेला गेली. सगळे असणारे शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः या मंत्राचा जप करत सगळे असणारे गोकर्ण क्षेत्राला गेले. आणि गोकर्ण क्षेत्राला गेल्याच्या नंतर तिथे काय झालं की तिने ही सगळ्यांबरोबर समुद्र स्नान केलं. गोकर्ण क्षेत्र हे गोवा क्षेत्राकडे आहे, तर समुद्राच्या किनारी. तर त्या चंचुलेच्या सर्व बंधू बांधवांनी त्या समुद्रामध्ये स्नान केलं आणि या असणाऱ्या चंचुलेनी ही समुद्रामध्ये स्नान केलं. सगळ्यांनी गोकर्ण महादेवाचं दर्शन घेतलं. इकडे तिकडे मेळा होता, यात्रा होती. तर यात्रेमध्ये सगळे बांधव बंधू सगळे फिरायला लागले आणि ही चंचुला सुद्धा फिरायला लागली लक्षपूर्वक ऐका बसलेल्या. तर ही चंचुलाही इकडे तिकडे फिरायला लागली. फिरता फिरता तिला एक महादेवाचं काय दिसलं, मंदिर दिसलं. दिव्य अशा प्रकारचं ते महादेवाचं मंदिर होतं आणि तिला असं वाटलं की महादेवाचं मंदिर आहे, आपण तिथं जावं, दर्शन घ्यावं आणि निघून यावं असं त्या चंचुलेला वाटलं. आणि ती चंचुला महादेवाच्या मंदिरामध्ये गेली. तिने दर्शन घेतलं आणि संध्याकाळची वेळ होती. तर तिथे एक महात्मा शिव महापुराण कथा सांगत होते त्या मंदिरामध्ये, जशी आपण तुम्ही ऐकता आहात मी सांगते आहे. तर त्या ठिकाणी एक वक्ता शिव महापुराण कथा सांगत होते. सगळे तुमच्यासारखे ऐकायला बसलेले होते मंडळी. तिला वाटलं काहीतरी प्रवचन चालू आहे, शिव कथा ऐकायला यायला लागली. तर ती तिथंच बसली. कोण? चंचुला तिथेच बसली. सुंदर अशा प्रकारची ती दिव्य शिव महापुराण कथा ते वक्ता सांगत होते. आणि सांगता सांगता त्या शिव महापुराणामध्ये विषय निघाला की जो मनुष्य या मानव देहाला जन्माला आल्याच्या नंतर जो मनुष्य वाईट कर्म करतो, व्यभिचार करतो, पाप करतो, त्या जीवाला नरक यातना भोगते. मग तो स्त्री असेल, पुरुष असेल, ज्याने व्यभिचार केला, वाईट वर्तन केलं, वाईट कर्म केलं, मग ते स्त्री असेल तर तिला त्या ठिकाणी जळणाऱ्या असणाऱ्या लालबुंद झालेल्या लोखंडाच्या पुरुषाला आलिंगन द्यायला सांगतात. पुरुष असेल तर लोखंडाच्या स्त्रीला लालबुंद अग्नीमध्ये तप्त करून त्या पुरुषाला, त्या स्त्रीला आलिंगन दिल्या जातं. अनेक प्रकारच्या शरीराचे तुकडे केल्या जातात, परत जोडल्या जातात. अनेक प्रकारच्या नरक यातना त्यांना भोगाव्या लागतात जो मानव देहाला येऊन वाईट कर्म करतो, दुराचार करतो. तर असं त्या चंचुलेने ऐकलं. ऐकल्याबरोबर चंचुलेने मनात विचार केला की हे सगळं आपल्याकडून कर्म घडलेलं आहे. कळत होईना न कळत होईना, पण आपला पती वाईट असल्यामुळे आपल्याकडून हे काय घडलं, कर्म घडलं. आता आपल्यालाही नरक यातना भोगावी लागेल. आपल्यालाही यमदूत त्या ठिकाणी पीडा करतील, हाणत मारत तोडत नेतील आणि आपल्यालाही जळणाऱ्या लफलपत्या असणाऱ्या त्या लोहाच्या पुरुषाला मलाही आलिंगन द्यायला सांगतील, माझ्याही शरीराचे तुकडे केल्या जातील. म्हणून ती घाबरली. कोण? चंचुला. ती घाबरली आणि घाबरून त्या ठिकाणी तिला वाटायला लागले की आता मी प्रायश्चित्त कसं करू, एवढं मोठं मी पाप केलेलं आहे, एवढं मोठं पाप कर्म माझ्या हातून झालेलं आहे आणि या पाप कर्मातून मी मुक्त कशी होऊ, मुक्त कशी होऊ. म्हणून ती शिवकथा झाली. आणि शिवकथा संपल्यानंतर काय झालं की सगळे असणारे लोक उठून गेले आणि जे वक्ता होते कथा सांगणारे महाराज, तर जे वक्ता होते ना ते वक्ताही निघून चालले. तर ती चंचुला महाराज अगदी धावत 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 गेली आणि त्या कथा सांगणाऱ्या महाराजांचे चरण धरले की त्राही माम हे महात्मा, मी तुम्हाला शरण आले आहे.
माझ्यावर कृपा करा, कृपा करा, मी एक पापी आहे, मी एक दुराचारी आहे, मी एक व्यभिचार करणारी स्त्री आहे. आणि तुम्ही जे आता सांगितलं कथेमध्ये की स्त्री असेल पुरुष असेल तर त्याच्याकडून असं कर्म घडले असेल तर त्याला नरक यातना भोगाव्या लागतात. महाराज माझ्याकडून ह्या सगळ्या प्रकारचं कर्म घडलेलं आहे तर मला प्रायश्चित्त करायचं आहे, मला या सगळ्या नरक यातनेपासून वाचायचं आहे, तर मला काहीतरी उपाय सांगा. तर ते साधू होते महाराज, ते महात्मा दयाळू होते. त्यांनी सांगितलं तुझं नाव काय? तर त्या स्त्रीने सांगितलं माझं नाव महाराज चंचुला आहे आणि मला या पाप कर्मातून मुक्त व्हायचं आहे. तर त्यावेळेस त्या ब्राह्मण देवतेने सांगितलं चंचुला घाबरू नको म्हणे. का घाबरू नको म्हणे? अगं तू जे काही पाप कर्म केलं आहेस त्याला तर त्या ठिकाणी प्रायश्चित्त नाही, पण तुला त्या ठिकाणी प्रायश्चित्त करण्याची इच्छा आहे. तर प्रायश्चित्त होणं हे सुद्धा पाप कर्मातून काय आहे? मुक्त होणं आहे. जर पुन्हा केलं नाही तर त्या चंचूला पश्चाताप झाला, एवढा पश्चाताप झाला की आता माझं कसं होईल, आता माझं कसं होईल. म्हणून त्या शिव महापुराण का सांगणाऱ्या वक्त्याने सांगितलं हे चंचुला तू एकच काम कर म्हणे, इथे मी रोज शिवकथा सांगतो तर तू याच मंदिरात राहा म्हणे, तू गावाकडे जाऊ नको. ती म्हटली महाराज आता मला कसलं गाव, आता मला कसलं घर, मला फक्त एकच चिंता आहे की या पाप कर्मापासून माझी मुक्ती कशी होईल. एवढा दुराचार केला मी, एवढा व्यभिचार केला मी, या पाप कर्मातून आता मुक्त कशी होणार, मुक्त कशी होणार. म्हणून मला तुम्ही माझ्यावर कृपा करा. इकडे घेऊन ये तिला. ती चंचुला म्हणायला लागली महाराज माझ्याकडून एवढं पाप कर्म घडलं, आता मला इथंच माझा देह संपवायचा आहे आणि मला याचं प्रायश्चित्त घ्यायचं आहे. म्हणून त्या महाराजांनी सांगितलं हे चंचुला तू एकच काम कर, भगवंताची काय कर, सेवा कर, रोज या ठिकाणी शिव आराधना कर आणि रोज या ठिकाणी मी शिवकथा सांगत आहे तर या शिवकथेचं तू काय कर, श्रवण कर. तर ती चंचुला म्हणे हो महाराज तुम्ही जे सांगाल ते मी करायला तयार आहे. तर ती चंचुलेने रोज त्या ठिकाणी त्या शिव मंदिरामध्ये झाडलोट करायची, रोज भोले बाबांना त्या ठिकाणी जल अर्पण करायचं आणि सतत शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः रोज त्या ठिकाणी अखंड काय करायचा, जप करायचा. आणि संध्याकाळी शिवकथा सुरू झाली की त्या चंचुलेने शिवकथा ऐकायला येऊन बसायचा. असा बराच काळ लोटला तिच्या आयुष्याचा. आणि एक दिवस तिने सकाळीच ब्रह्ममुहूर्तावरती ती चंचुला उठली आणि उठल्यानंतर त्या चंचुल्याने उठली आणि उठल्याबरोबर त्या ठिकाणी सुंदर अशा प्रकारे भगवान भोले बाबांची पूजा केली, सुंदर अशा प्रकारे झाडलोट केली, पूजा केली. आणि संध्याकाळी ती शिवकथा ऐकू लागली ना. तर ऐकत असताना काय झालं की तिचा अंत समय काय झाला, जवळ आला, तिचं मरण जवळ आलं. आणि ती कथा ऐकता ऐकताच तिचा देह त्या ठिकाणी तिने शांत झाला, तिचा त्या ठिकाणी मृत्यू झाला. पण मृत्यू झाल्यानंतर शिवकथेचा परिणाम एवढा की सुतजी महाराज म्हणतात की दिव्य रूप धराधाता दिव्या दिव्या वयशालिनी चंद्रशेखरा गौरी विलसद दिव्य भूषण. की त्या ठिकाणी तिला दिव्य देह प्राप्त झाला. कोणाला? चंचुलेला. टाळी वाजवा. मैं धन्य हो गया तेरी शरण में आकर, मैं धन्य हो गया तेरी शरण में आकर, मैं धन्य हो गया. टाळी वाजवा सर्वांनी.
कितने कई बजवा पर आप मिल गए तो हो, पर आप मिल गए तो धनवान हो गया। तेरी शरण में आकर मैं धन्य हो गया। तेरी शरण में आकर मैं धन्य हो गया। जन्मों की प्यास थी जो, जन्मों की प्यास थी जो संपन्न हो गया। तेरी शरण में आकर मैं धन्य हो गया। तेरी शरण में आकर मैं धन्य हो गया। दुख में तड़प रहा था प्रभु मुद्दतों से पहले, दुख में तड़प रहा था प्रभु मुद्दतों से पहले। एक आपका सहारा सरकार हो गया। तेरी शरण में आकर मैं धन्य हो गया। तेरी शरण में आकर मैं धन्य हो गया। तेरी शरण में आकर मैं धन्य हो गया। हो तेरी शरण में आकर मैं धन्य हो गया। तेरी शरण में आकर मैं धन्य हो गया। बोलिए गौरी शंकर भगवान की जय। सर्वांनी म्हणा हर हर महादेव। तर भगवान भोले बाबाच्या शरण गेल्यामुळे त्या चंचुलेचं काय झालं की तिने दिव्य असणारी श्री शिव महापुराण कथा ऐकता 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 तिचा काय झाला, मृत्यू झाला. आणि मृत्यू झाल्याबरोबर तिला दिव्य देह काय झाला, प्राप्त झाला. तिला यमलोक नाही तर तिला शिवगण न्यायला आले. एक दिव्य त्यांनी विमान आणलं आणि दिव्य देह असणारा त्या चंचुलेला प्राप्त झाला आणि तिला त्या दिव्य विमानामध्ये बसवलं. बघा तिच्या सर्व पापातून मुक्ती झाली. कशामुळे? शिवकथा ऐकल्यामुळे. एवढा व्यभिचार केला होता तिला नरकाला जाण्याशिवाय कुठला पर्याय नव्हता. पण शिवकथा ऐकल्यामुळे त्या ठिकाणी तिला दिव्य देह प्राप्त झाला. सगळ्या पापातून तिची काय झाली, मुक्ती झाली. आणि शेवटी तिला शिवगण नेण्याकरता आले आणि दिव्य असणाऱ्या कैलास धामाला तिला काय केलं, घेऊन गेले. आणि कैलास लोकाला गेल्याच्या नंतर चंद्रमणीमय असणाऱ्या उंच सिंहासनावर भगवान भोले बाबा आणि माँ पार्वती बसलेल्या होत्या. अनेक नंदी, भृंगी, शृंगी आदी सर्व गण त्या ठिकाणी त्यांची सेवा करत होते. आणि दिव्य असणारे की गिरिजे स्कंद मातस्त्वम सेविदा सर्वदा नरई, अनेक प्रकारचे गण होते. सगळ्यांचा जय जयकार चालू होता की गौरी शंकर भगवान की जय. सर्व त्या ठिकाणी जय जयकार करत होते. आणि हे गण असणारे तिला दिव्य देह प्राप्त झाला. ती चंचुला तर फक्त बघतच होती. काय करावं, काय माझी पुण्याई उदयाला आली, एवढी मी पापी, एवढी मी दुराचारी, पण शिवकथा धन्य आहे, धन्य आहे शिवकथा. की त्या शिवकथा श्रवणाने मला भगवान भोले बाबा आणि माँ पार्वतीचं काय घडलं, दर्शन घडलं. तिला तर तिचे डोळे अगदी दिपून गेले आणि तिने
मा भगवतीला आणि भोले बाबाला काय केला, प्रणाम केला, रडू लागली, दंडवत घातला. हे देवा, आपण कृपाळू आहात, आपण करुणामय आहात, तुम्ही माझ्यावर कृपा केली. भगवान भोले बाबाने त्या चंचुलेला आशीर्वाद दिला. आणि मा पार्वतीने तर तिला काय केलं माहितीये का, आपली दासी म्हणूनच कैलासावर ठेवलं. तिला एवढा आनंद झाला, म्हणे चंचुले, आजपासून तू माझी दासी, आजपासून तू सर्व माझी सेवा करायची. हा सगळा परिणाम कशाचा होता, शिव महापुराण कथा ऐकल्याचा होता. आणि रोज ती चंचुला कैलास लोकांमध्ये राहायची आणि रोज अशा प्रकारे मा भगवतीची सेवा करायची, मा पार्वतीची सेवा करायची. आणि एक दिवस काय झालं, किती चंचुला त्या ठिकाणी भगवतीची मा पार्वतीची सेवा करू लागली ना, तर सेवा करत असताना चंचुला रडू लागली आणि तिचे डोळ्यातलं पाणी मा पार्वतीच्या चरणावर पडू लागलं. तर मा पार्वतीने पाहिलं की अरे, ही चंचुला का रडायला लागली. म्हणून मा पार्वतीने चंचुला का रडत आहे म्हणून विचारलं. तर चंचुला म्हणायला लागली की गिरिजे स्कंद मातस्त्वं सेविता सर्वदा नरैः. हे गिरिजे, हे स्कंद माता, हे भगवती, माझ्या रडण्याचं कारण एकच आहे म्हणे. मा पार्वती म्हटल्या, चंचुले का रडतेस म्हणे. सांगितलं, मैया, अगं मी व्यभिचार करणारी स्त्री होती, पापिनी होती, दुराचारी होती, पण दिव्य आहे भोले बाबाचा महिमा, दिव्य आहे ती शिव महापुराण कथा, की त्याच्या श्रवणाने मला तुमची सेवा करण्याची काय झाली, सौभाग्य मला प्राप्त झालं. मी त्या पापाचारापासून मुक्त झाले. मग मातेने सांगितलं, तू रडतेस का, तुलाही तो काही त्रास आहे का, तुला तर कैलासाची प्राप्ती झाली. तर ती चंचुला म्हणायला लागली, मैया, काही असो म्हणे, मला आयुष्याच्या शेवटी का होईना पण मला गोकर्ण क्षेत्राची यात्रा करायला मिळाली. मला एका शिव मंदिरामध्ये मी दर्शनाला गेले तर मला शिवकथाचं ऐकण्याचं भाग्य मला मिळालं आणि एका साधूचा आशीर्वाद मला मिळाला. पण मैया, हा सगळा व्यभिचार करण्याची वेळ माझ्या पतीमुळे आली होती, पण काही का होईना माझा पती मला माहित नाही कुठे आहे, पण मरताने जर असंच माझ्या पतीला एखाद्या साधू पुरुषाची संगती घडली असती तर माझ्या पतीचाही काय झाला असता, उद्धार झाला असता. तो कसा का असेना म्हणे, पण तो कोण होता, पती होता. बरोबर आहे की नाही. कसा जरी असला पती तरी स्त्रिया त्यांना निभावून नेता की नाही. रोज टिंब टिंब घेणारा असला तरी नाही ना घेत कोणी खरोशाला. नाही नाही नाही, वा 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 वा, टाळ्या वाजवा, मग टाळ्या वाजवा. हा का, सगळ्या महिला बघा ज्याच्या घरचे घेते त्या पण म्हणतात की नाही, वट पौर्णिमाला आल्यावर वडा मला पाव, वडा मला पाव म्हणतात की नाही. जातात ना तुम्ही फेऱ्या मारायला. कसा असला तरी मनामध्ये काय म्हणता, कसा का असे ना पण तो काय आहे, पती आहे. तशी ती चंचुला म्हटली, मैया, कसा का होता पण तो माझा पती होता, पण त्याला आता गती कोणती मिळाली मला तर काही माहित नाही. हे मैया, माझी एकच इच्छा आहे की माझा पती कुठे आहे तेवढं तुम्ही शोध लावा आणि माझ्या पतीच्या उद्धाराकरता काहीतरी माझ्यावर काय करा, कृपा करा. तर मा पार्वतीने काय केलं, ध्यान लावलं. मा पार्वतीने मनातल्या मनात ध्यान केलं आणि तिचा पती कुठे आहे ते पाहिलं. तर तिचा पती तो बिंदुक नावाचा ब्राह्मण, अनेक पाप कर्म करून गेलेला, त्याने नरक यातना भोगलेली अनेक दिव्य वर्ष, अनेक वर्ष नरक यातना भोगून तो पिशाच होऊन विंध्य पर्वतावर फिरत होता. हे मा भगवतीने पाहिलं आणि तिने सांगितलं, हे चंचुला, अगं तुझा पती पिशाच होऊन फिरत आहे म्हणे. काय होऊन, पिशाच भूत होऊन फिरत आहे विंध्य पर्वतावरती नरक यातना भोगून. तर ती चंचुला अजूनच रडायला लागली, मैया, काही करा, काही करा, पण माझ्यावर काय करा, कृपा करा मैया, माझ्यावर कृपा करा, माझ्या पतीच्या उद्धाराकरता काहीतरी साधन सांगा. मग मा पार्वतीने काय केलं, चंचुला, तू रडू नकोस म्हणे, तुझ्या पतीच्या उद्धाराचं साधन आहे म्हणे माझ्याकडे. तर लगेच मा पार्वतीने तुंबरू ऋषींना बोलवलं आणि काही गणांना बोलवलं आणि सांगितलं त्या तुंबरू ऋषींना की हे तुंबरू ऋषी, ही चंचुला आहे, हिचा दुरात्मा, दुराचारी असणारा पती
हा विंध्य पर्वतावरती पिशाच्य होऊन फिरत आहेत रे तुंबरू ऋषी, या गणांना बरोबर घ्या, या चंचुलेला बरोबर घ्या आणि तुम्ही विंध्य पर्वतावर जा आणि त्याला मंत्रपाशामध्ये बांधून घ्या म्हणे त्या असणाऱ्या पिशाच्याला, आणि त्याला ती शिव महापुराण कथा ऐकवा. शिव महापुराण कथेच्या श्रवणाने निश्चितच त्या बिंदुकाचा काय होईल, उद्धार होईल. तर तसंच केलं महाराज. त्या तुंबरू ऋषींनी त्या चंचुलेला बरोबर घेतलं, काही गणांना बरोबर घेतलं आणि बरोबर घेऊन त्या ठिकाणी त्या विंध्य पर्वतावरती तुंबरू ऋषी गेले. आणि तुंबरू ऋषी येणार, तुंबरू ऋषी येणार म्हणून सगळे ऋषी मुनी त्या ठिकाणी एकत्रित आले की दिव्य शिव महापुराण कथा आपल्याला श्रवण करायला मिळेल, दिव्य कथा आपल्याला श्रवण करायला मिळेल. म्हणून सगळे ऋषी मुनी आले. तुंबरू ऋषींना असं सुंदर आसन टाकलं बसायला. चंचुला समोर बसली आणि त्या तुंबरू ऋषीने अनेक गणांना सांगितलं, जा म्हणे या विंध्य पर्वतावर या चंचुलेचा पती दुष्टात्मा असणारा तो बिंदुक पापी या असणाऱ्या पर्वतावरती फिरत आहे, त्याला शोधा आणि त्याला घेऊन या. असं म्हटल्यानंतर ते गण गेले आणि तो पिशाच्य होऊन फिरणारा बिंदुक त्याला शोधलं. त्याला देह नव्हता, पिशाच्य बनलेला तो बिंदुक त्याला मंत्रपाशामध्ये बांधलं. त्या बिंदुकाला मंत्रपाशामध्ये बांधलं आणि ओढत 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 त्या बिंदुकाला त्या तुंबरू ऋषींच्या जवळ आणलं. आणि तो बसत नव्हता पण त्याला असं बांधून टाकलं मंत्रपाशाने. आणि श्री तुंबरू ऋषींनी त्या ठिकाणी 9 दिवस त्याला शिव महापुराण कथा ऐकवली, दिव्य कथा. आणि ज्या दिवशी कथा समाप्ती झाली 9 दिवसाची, त्यावेळेस एक त्या ठिकाणी घटना घडली की दिव्य रूप बभूवाशु गौरवर्ण स्थिता शुकः सर्वालंकार दीप्तांग श्रीनेत्र चंद्रशेखरः. की 9व्या दिवशी कथा संपली तर तो जो बिंदुक होता ना पिशाच्य, तर 9 दिवस शिवकथा ऐकल्यामुळे त्याला दिव्य देह प्राप्त झाला आणि संपूर्ण गणासारखं स्वरूप त्याने गौरवर्ण, त्याचा अंगाला भस्म लावलेला, गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा घातलेला, व्याघ्रांबर परिधान केलेला आणि सुंदर त्याला दिव्य देह प्राप्त झाला. तो म्हणायला लागला, बोलिये श्री शिव महापुराण की जय. हर हर महादेव. जय जयकार करू लागला तो बिंदुक. धन्य आहे शिवकथा, धन्य आहे शिवकथा की या शिवकथेच्या श्रवणाने माझ्यासारख्या पापी असणारा, दुराचारी असणारा, प्रेत योनीत भटकत फिरत असलेला मी बिंदुक, पण या शिवकथेने माझा काय झाला, उद्धार झाला. मग महाराज तिथे तुंबरू ऋषींनी त्या चंचुलीला बरोबर घेतलं, त्या बिंदुकाला बरोबर घेतलं आणि दोघांनाही कैलासाला घेऊन गेले. तिथे दोघांनाही परत त्या बिंदुकाला भगवान भोले बाबांचं दर्शन घडलं, चंचुलेला बिंदुकाचं दर्शन घडलं आणि सुंदर अशा प्रकारे तो बिंदुक आणि ती चंचुला त्या ठिकाणी कैलास लोकामध्ये राहू लागले. तो बिंदुक एक गण बनला आणि श्रुतजी महाराज नैमिषारण्य क्षेत्रामध्ये 88,000 ऋषी मुनींना सांगतात की हा प्रताप, हा महिमा कशाचा होता, शिव महापुराण कथेचा होता. की पापी असणारी ती चंचुला, पाप कर्म करत करत मेलेला तो बिंदुक राक्षस, दैत्य असणारा तो बिंदुक ब्राह्मण, दुरात्मा, दुराचारी, पण त्याने ही मेल्यानंतर जिवंत नाही बरं का, आपण जिवंत कथा ऐकतो, त्याने मेल्यानंतर नरक यातना भोगून पिशाच्य योनीला प्राप्त झाल्यावर त्यांनी काय केली होती, कथा ऐकली होती. तर शिवकथा एवढी मोठी, एवढा मोठा महिमा आहे की शिवकथेच्या श्रवणाने त्या बिंदुकाचाही काय झाला, उद्धार झाला. अशी ही दिव्य असणारी श्री शिव महापुराण कथा आहे. हो भोला सब दुख काटो हमारा, भोला सब दुख काटो हमारा, भोला सब दुख काटो हमारा, भोला सब दुख काटो हमारा. शमशानवासी हमारा हो, शमशानवासी हमारा, भोला सब दुख काटो हमारा, हो भोला सब दुख
भोला सब दुख काटो हमारा, भोला सब दुख काटो हमारा। जय हो, जय बाबा सर्वांनी, हर हर महादेव। जय हो। हरि बोल। ताई वाजवा ताई। हो भोला सब दुख काटो हमारा, भोला सब दुख काटो हमारा। भोला सब दुख काटो हमारा, भोला सब दुख काटो हमारा। हो सब शनिवासी हमारा भोला, जय हो। सब शनिवासी हमारा भोला, सब दुख काटो हमारा, भोला सब दुख काटो हमारा। भोला सब दुख काटो हमारा, भोला सब दुख काटो हमारा, भोला सब दुख काटो हमारा। ओम नमः शिवाय, ताई वाजवा। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। ताई वाजवा। बोलिए शंकर भगवान की जय हर हर। महादेव। खालचा आवाज येऊ द्या। जेवण झालंय ना सर्वांचं? परत आई नंतर जाताना सर्वांनी म्हणा हर हर। हा भोला सब दुख काटो हमारा, भोला सब दुख काटो हमारा। बोले बाबाला प्रार्थना जरी केली ना आमचं सर्व प्रकारचं दुःख समाप्त करा, तर केलं नाही का? ती चंचुला किती पापी होती, तो बिंदुक एवढा पापी होता, पण भोले बाबांची कथा ऐकली, भोले बाबाची कृपा झाली, तर दोघांनाही शिवलोकाची काय झाली? प्राप्ती झाली। अशा प्रकारचा शिवकथेचा महिमा नैमिषारण्य क्षेत्रामध्ये श्री सुतजी महाराजांनी त्या ठिकाणी शौनकादिकांना सांगायला लागले आणि पुढे ही कथा कशी श्रवण करायची ऐका।